भारतात 108 शक्तिपीठे आहेत. या शक्तिपीठांपैकी 5 शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. या 5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे तुळजाभवानी. हे तुळजाभवानीचे क्षेत्र आहे. हे धाराशिवपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शास्त्राच्या तेजाची स्मृतिदेवता, प्रेरणादेवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलमाता आहे. ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केले त्यांची कुलमाता आहे. त्यावेळेस यवनांचे राज्य होते. यवनांच्या विरोधात लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आईने तुळजाभवानीने तलवार दिली. हा कलियुगातील पुरावा आहे. हे जे गाव आहे हे बालाघाटाच्या एका कड्यावर वसलेले आहे. बंधूंनो, तुळजाभवानीला आपण तुळजाभवानी का म्हणतो याचं कारण आपण या व्हिडिओतून पाहूया. हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. मंदिराचा काही भाग हेमाडपंथी आहे. इतिहासाने आणि पुरातनशास्त्रदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट आणि यादवकालीन मानले जाते, तर काहींच्या मते हे 17व्या किंवा 18व्या शतकातील आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीच्या अवताराची कथा सांगितलेली आहे. असे म्हणतात की कृतयुगात कर्दंग नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती ही फार सुंदर आणि पतिव्रता होती. तिला एक पुत्ररत्न प्राप्त झाले, पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दंग ऋषींचे लवकर निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु अल्पवयीन मुलाला मागे सोडून सती जाऊ नये असे एका महान ऋषींनी सांगितले. त्यामुळे ती मेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात आली आणि तिने तेथे आश्रम बांधून घोर तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू असताना तेथे कुकर नावाचा दैत्य तिच्यावर हसू लागला. तिच्या सौंदर्यावर तो भाळला. त्याच्या मनात वाईट वासना येऊ लागली आणि त्याने तिला वासनेने स्पर्श केला. तिची तपस्या भंग झाली. त्या महाभयानक दैत्यापासून रक्षणासाठी तिने आदिमायेचा धावा केला. त्यावेळी देवी त्या ठिकाणी धावून आली आणि तिने त्या दैत्याशी युद्ध केले. त्रिशूळाने तिने दैत्याचे शिर धडावेगळे केले आणि ठार केले. त्या दैत्याला देवी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. पुढे त्वरिताचे तुळजापूर झाले आणि देवीचे नाव तुळजाभवानी झाले. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी आणि मनोकामना पूर्ण करणारी म्हणून देवी त्वरिता तुळजा या नावाने ओळखली गेली. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून मान आहे या देवीला. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांसाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपाने धावून आलेली ही माता आहे. अनेक प्रदेशातून विविध जाती पंथिकांचे भाविक दर्शनासाठी येत असतात. इथल्या मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाला परमार दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान भक्ताने आपले मस्तक 7 वेळा देवीला अर्पण केलेले आहे, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरलेली आहे. सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वमुख अशी तुळजाभवानी मातेची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंधश्यामशिळेची असून प्रमाणबुद्ध आहे. अष्टभुजा महिषासूर मर्दिनीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची स्थानांतर करणारी मूर्ती आहे. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती पलंगावर विसावते, असे इतरत्र कोठेही आपल्याला पाहायला मिळत नाही.
भिंतीवर छोटी छोटी आकर्षक शिल्प आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह आहे. इथे चांदीचा पलंग आहे. या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबर मंदिराच्या परिसरातील कल्लळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, भवानी शंकर मंदिर, ओमकुंड, मातंगी मंदिर अशी तीर्थे आहेत. काळ जरी बदलला, माणसं जरी बदलली, इतर भूमी बदलली तरी तीच आहे आणि देवीही तीच आहे. भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नित्यच या आपण आणि तुळजाभवानीची आरती करा. आईच्या नावाचा जय जयकार करा. आपल्या जीवनातील सगळी संकट दूर होतील. फक्त विश्वास ठेवा. बंधूंनो, आपल्या घरामधील सगळी संकटे दूर होतील. घरामध्ये आपल्या बरकती येईल आपल्या संसारामध्ये. आणि बंधूंनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुळजाभवानीच्या भक्तांपर्यंत आणि आम्हाला कमेंट म्हणून आई तुळजाभवानीचे जय जयकार आम्हाला कमेंट अवश्य द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.